आम्ही बांबू भवन बुक केलेला धर्मशाला. एवढी खराब हालत नाही, चुकून पण इकडे धर्मशालेमध्ये रूम घेऊ नका. हे बघा इथे वरती हे कधी पडेल सांगू शकत नाही. स्मेल तर एवढा घाण येतोय ना की उलटी येईल. आणि एवढा घाण वास मारते. हे बघा हा मिरर 2 नंबर करायची जागा, एवढा घाण आहे बघा. कसा राहणार माणूस. वा काय नजारा आहे मित्रांनो. घास खाए गैया दूध पिए बाल, माखन खाए मदन कुमार. ध्वज फडकत आहे वरती. श्री द्वारकाधीश मंदिर. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण निघालो आहोत द्वारका सोमनाथ दर्शनासाठी. आणि आपण आपल्या सोसायटीमध्ये उभे आहोत डोंबिवलीमध्ये. आणि इथे समोर आपली ही बस आहे. ही बस आपल्याला डोंबिवली स्टेशनपर्यंत सोडणार आहे. डोंबिवली स्टेशनवरून आपण मुंबई सेंट्रलला जाणार आहोत बाय ट्रेन. आणि तिकडून आपली सौराष्ट्र मेल आहे रात्री 9 वाजताची द्वारकासाठी. चला तर मित्रांनो, 6:30 वाजलेत. ऑलमोस्ट 45 मिनिट्स लागले आपल्या सोसायटीमधून डोंबिवली स्टेशनला यायला. जस्ट बसमधून उतरलो आहे आता. तर 8:15 झालेत मित्रांनो. आणि आपण मुंबई सेंट्रल स्टेशनला जस्ट पोचलो आहे. 9ची ट्रेन आहे आपली. ऑलमोस्ट मला वाटतं 8:30च्या आसपास प्लॅटफॉर्मला लागेल. इकडे 4 नंबरला ट्रेन आहे आपली. आपल्या पाठी आहे प्लॅटफॉर्म नंबर 4. आणि आता आहोत आपण मुंबई सेंट्रलला. आता इथे आपली सौराष्ट्र मेल येणार आहे थोड्याच वेळामध्ये. 9ची ट्रेन आहे. आपली ही ट्रिप असणार आहे गुजरात देवदर्शनाची. त्यामध्ये आपण द्वारकाधीश कव्हर करणार आहोत. नंतर नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि सोमनाथ असे 3 देवदर्शन आपण गुजरातमध्ये करणार आहोत. आपली टोटल गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवसांची ट्रिप असणार आहे. 4 दिवसांमध्ये आपण 3 देवदर्शन करणार आहोत. आणि बाकीचे अदर साईट सीन वगैरे पण करणार आहोत. आणि माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो, द्वारकासाठी सौराष्ट्र मेल ही एकच ट्रेन आहे कदाचित. बाकी पण ट्रेन्स दिसतात पण एवढी अवेलेबिलिटी नाही त्यांची. आणि तिकीट्स पण शो करत नाही. सौराष्ट्र मेल द्वारकासाठी एकमेव ट्रेन आहे जी डेली रन करते. रात्री 9 वाजता मुंबई सेंट्रलवरून डिपार्ट होते. आणि ती नेक्स्ट डेला दुपारी 1 या 2च्या दरम्यान द्वारकाला पोहोचते. दिवस आपली तिकीट वेटिंग लिस्टवर होती. फायनली RAC मध्ये तिकीट झालेली आहे आपली. जर नसती झाली तर ऑटोमॅटिक कॅन्सल झाली असती. पण देवाच्या कृपाने RAC मध्ये तिकीट झालेली आहे आपली. आणि ऑलमोस्ट ट्रेन येण्याचा टाइम झाला आहे प्लॅटफॉर्मवर. 8:35 झालेले आहेत. 9ची ट्रेन आहे. मिनिमम हाफ एन आवर तरी आधी ट्रेन येते प्लॅटफॉर्मवर, पण अजून आली नाही. थोड्याच वेळात येईल. लोडिंगची सगळी तयारी चालू आहे इकडे. आणि आपली ट्रेन प्लॅटफॉर्मवर आलेली आहे मित्रांनो. 22945 सौराष्ट्र मेल द्वारका. आपली तिकीट आहे स्लीपरमध्ये S4 कोच. ऑलमोस्ट 5 मिनिट चालत आलो आहे मी, तरी S4 सापडत नाही आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंत. तोपर्यंत ट्रेन सुटून जायची. देव आत या. आणि ही आपली सीट आहे मित्रांनो. RAC. चला जेवण करून घेऊया. 9 वाजलेले आहेत. 9:10 झालेले आहेत. घरून आपण जेवण घेऊन आलोय. चपाती आणि भाजी. जेवण घेऊया. आणि ट्रेन सुरू झालेली आहे आपली 9:15ला. 10 मिनिट डिले.
जस्ट निघालो आता मुंबई सेंट्रल वरून. समोर भेलवाला आलेला आहे आणि आपण भेल घेतली आहे. टेस्टी भेल आहे. कसे आहे देऊ? चटपटी भेल. कसं आहे? बोरिवलीला पोहोचलो मित्रांनो. आणि बोरिवलीला भरपूर गर्दी दिसते. ट्रेन पॅक होणार आय थिंक. आयला गर्दी आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आपण आता थोड्याच वेळात राजकोटला पोहोचणार आहोत. रात्री झोप काय व्यवस्थित झाली नाही आणि गुजरात मधले सकाळचे नजारे काही असे आहेत. रात्री काही शूट करता आलं नाही कारण अंधार होता. तर आता आपण सकाळी मस्त मस्त नजारे पाहूया गुजरात मधले. फर्स्ट टाइम आलो मी पण गुजरातला. नमस्कार मित्रांनो. वांकानेर स्टेशन आलेलं आहे गुजरातमध्ये. वांकानेर नेक्स्ट स्टेशन आहे राजकोट. मस्त थंडी पडलेली आहे गुजरातमध्ये. ही आपली पाठीमागे ट्रेन आहे. 1-2 मिनिटाचा हॉल्ट आहे. हा खूप मस्त वाटतंय गुजरातमध्ये. फर्स्ट टाइम आपण गुजरातमध्ये आलोय. वा काय नजारा आहे मित्रांनो. मस्त रिव्हर आहे कुठली तरी आणि हलकीशी बुंदाबांदी चालू झाली आहे. पाऊस पडतो हलकासा. राजकोट मध्ये एंटर होत आहोत मित्रांनो. मस्त नदी वाहत आहे. आणि मित्रांनो आपण राजकोट स्टेशनला पोहोचलेलो आहोत. एक्झॅक्टली 9:10 ट्रेन प्लॅटफॉर्मवर आलेली आहे आणि एकदम एक्झॅक्ट टायमावर ट्रेन आहे. फक्त 1-2 मिनिट डिले चालली आहे. बाकी ट्रेन एकदम टायमावर आहे. ऑन टाईम आहे. आपण पोहोचू पण दुपारी 1 वाजता ऑन टाईमच पोहोचू. नशीब 1-1.5 तास डिले नाही आहे, नाही तर खूप प्रॉब्लेम झाला असता आपल्याला पुढे बाकीचं आपलं दर्शन घेण्यासाठी वगैरे. तर चला आता थोड्याच वेळात ट्रेन निघेल. चला आपला सकाळचा नाश्ता आला आहे. ठेपला चटणी. दुसरं काय खायला ऑप्शन नाही. घरूनच आणला होता नाश्ता. नाश्ता करूया. भूक लागले जरा. घास खाए गैया हरि बोल. घास खाए गैया दूध पिए बाल. माखन खाए मदन गोपाल. छोटी गैया छोटे छोटे बाल. छोटों सो मेरो मदन गोपाल. सारी कारी गैया सारी कारी गैया गोरे गोरे बाल. श्याम वरण मारो मदन गोपाल. छोटे छोटे गैया छोटे छोटे बाल. छोटो सो मेरो मदन गोपाल.
via Kambalia, Dwarka. चला तर मित्रांनो जामनगरला पोहोचलो आपण. Number 3. also at आणि 11:30 वाजलेत मित्रांनो. जामनगर मध्ये क्लायमेट बघा, पूर्ण फॉगी फॉगी झालंय. वाटतच नाही 11:30 वाजलेत. चला तर मित्रांनो फायनली 1:30 वाजता आपण द्वारकाला पोहोचलो आहोत. ट्रेन साधारण 20 मिनिटं लेट पोहोचली, तरी पण ठीक आहे, 20 मिनिटं चालून जाईल आपल्याला. आता इथून ऑटो पकडू आणि आपला हॉटेल बुक आहे द्वारकाला, मंदिरा शेजारीच, तिकडे जाऊया. तर बांगुड भवन मध्ये आलो मित्रांनो. आपलं रूम इथेच बुक आहे बांगुड भवन मध्ये. पाहूया रूम कशा आहेत. तर मित्रांनो आम्ही बांगुड भवन बुक केलेला धर्मशाला ऑनलाईन, पण रूमची हालत एवढी खराब आहे ना, हे चुकून निघालं. एवढी खराब हालत नाही, चुकून पण इकडे धर्मशालेमध्ये रूम घेऊ नका. हे बघा, मी तुम्हाला रूमची कंडिशन दाखवतो. हे बघा, इथे वरती हे कधी पडेल सांगू शकत नाही, पुरा गेलाय. ही सेम कंडिशन आतमध्ये रूम मध्ये पण आहे. हे बघा, सगळा पेंट वगैरे. हा रूम आहे आपला. हा पहा, हा असा काही रूम आहे. स्मेल तर एवढा घाण येतोय ना की उलटी येईल. इथे पेंट नाही. फॅन मध्ये हे बघा केवढा मोठा खड्डा पडलाय. रात्री झोपता झोपता कधी विकेट पडेल सांगू शकत नाही. आणि इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम तर एवढा थर्ड क्लास आहे आणि एवढा घाण वास मारते. हे बघा, हा मिरर आणि हा बाथरूम, काय बोलतो त्याला, 2 नंबर करायची जागा. एवढा घाण आहे बघा. कसा राहणार माणूस रात्री. आणि नल तर असं वाटतं की बाबा आदमच्या जमान्यातले आहेत, एवढे जंगलेले आहेत. तर चुकून पण मित्रांनो धर्मशालेमध्ये रूम घेऊ नका. द्वारकाला आलात तर एक प्रायव्हेट हॉटेल बघा चांगला, 1200-1500च्या रेंज मध्ये तो पण भेटून जातो. आणि पीक सीझन वगैरे असं काय नाही. आम्ही पण दिवाळीच्या पीक सीझनला झालं तरी पण रूम अवेलेबल आहेत. मी दुसरा रूम बुक केलाय, तर तुम्हाला तो रूम दाखवतो मी. बांगुर भवन मधून निघून आपण हॉटेल माधवला आलोय. हॉटेल माधवचे रूम्स बघूया. तर असा काय रूम भेटला आपल्याला हॉटेल माधव मध्ये. बांगुर भवन पेक्षा लाख गुणा बेटर आहे. आणि हा वॉशरूम आहे. वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे. तिथे तर सगळं वॉशरूमच्या नळाला जंग लागलेले. फुटलेलं ना, हे बेटर आहे, हे मस्त आहे. चला तर गोवर्धन थाल मध्ये जेवायला आलो होतो आपण. इथे थाली स्पेशल आहे. थालीमध्ये असे काय मेनू आहे. ही आपली थाली आहे अनलिमिटेड थाली, गोवर्धन थाल. मंदिराच्या जस्ट बाजूलाच आहे. चला तर मित्रांनो हॉटेलवर थोडा आराम करून आता द्वारकाधीशांचं दर्शन करण्यासाठी निघालोत आपण. आणि आपल्या हॉटेलपासून 1 किलोमीटरवरच्या अंतरावरच असेल, अर्धा 1 किलोमीटर. तर आता तिकडे चाललोय दर्शन करण्यासाठी. आणि असा काही रस्ता आहे द्वारकाधीश टेम्पलकडे जाण्यासाठी. शॉप्स आहेत सगळे इकडे आजूबाजूला.
या शॉप मध्ये बघा श्रीकृष्णाचं सगळं सामान आहे मित्रांनो, कपडे वगैरे, फ्रेम्स, अतिशय सुंदर. लड्डू गोपाल, सर्व प्रसादाचं सामान आहे इकडे. आणि मित्रांनो आपल्याला द्वारकाधीशांचं मंदिराचं दर्शन झालेलं आहे. काय सुंदर भव्य असं मंदिर आहे मित्रांनो, अतिशय सुंदर. पाहूया आपण. काय सुंदर मंदिर आहे मित्रांनो द्वारकाधीश. ध्वज फडकत आहे वरती. श्री द्वारकाधीश मंदिर. मासे बघा किती आहेत तिथे मित्रांनो. हे बघा, दे 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 खायला दे त्यांना ते. हा हे बघा आले. हा राम राम आले बघ. राम 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 राम. जय श्रीराम, जय श्री द्वारकाधीश की जय. अरे हा रे. मंदिराच्या बॅक साईडलाच जर तुम्ही खाली उतरत असाल 56 सीटिंग म्हणून, तर इथे बाजूलाच भोजनालय आहे. भोजन ते कोपन काउंटर आहे समोर. आणि इकडून वरती जायला आहे. इकडे जाऊन तुम्ही भोजन करू शकता. असा काही मेनू असणार आहे सकाळ आणि संध्याकाळचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीपिका, हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. Happy